ताई नमस्कार. तुमचं प्रथम नाव सांगा, तुमचा परिचय करून द्या. माझे नाव कविता संदीपान पवार. हं. मी पांडुरंग पवार साहेबांची सून आहे. आता तुम्ही पवारसाहेब राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं तुम्ही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होता जिल्हा परिषदेची. मात्र ऐनवेळी तुम्ही आता अपक्ष फॉर्म भरलाय. नेमकं पक्षाशी काय बोलणं झालं आणि असं काय घडलं की इतके वर्ष तुमच्याकडे सत्ता, राष्ट्रवादीची इतकी निष्ठा आणि तुम्हाला अपक्ष फॉर्म भरावा लागला? घडामोडी शेवटपर्यंत आम्हाला कधी कळूच दिल्या नाही. कळू दिल्या नाही. रात्री 11 वाजेपर्यंत म्हणजे संध्याकाळी 6, 7, 8 वाजता कोल्हे साहेबांच्या बंगल्यावर मीटिंग होती. तर त्या मीटिंगपर्यंत असं सांगत होते की तुम्हाला देणार आहे तिकीट म्हणून. रात्री 11 वाजेपर्यंत आम्हाला गाफील ठेवलं, कारण आम्हाला काही हालचाल करता यावी नाही म्हणून. आणि त्याच्यानंतर अचानक त्यांनी डिक्लेअर केलं की त्यांना तिकीट दिले. मग नेमकं कारण आता सकाळी ज्यावेळेस आम्हाला रात्री तर काय सगळे हँगच झालेले होते, कार्यकर्ते दुःखी होते सगळे. तर ज्यावेळेस कार्यकर्ते आले तर नंतर सकाळी जेव्हा माहिती पडायला लागली, एक जण यायला लागलं, तर त्याच्यातून बऱ्याच जणांनी हेच कारण सांगितलं की असा तुमचा कंप्लेंट अर्ज वरती दिला आहे की तुमची आर्थिक बाजू कमकुवत असल्यामुळे तुम्ही जिल्हा परिषद निवडणूक लढवू लागण्यास कमकुवत आहात, हा अर्ज कारण दिलेलं आहे. म्हणजे हे कारण एक मला आता कळालं. त्याच्यावरून मी म्हणते, जर तुम्ही या अशा तुच्छ कारणास्तव जर एवढ्या एकनिष्ठवान कार्यकर्त्याच्या घरातील तिकीट कापताय तर हे चुकीचं आहे. ज्या कार्यकर्त्याने समाजासाठी 40 वर्ष सेवा केली, एकनिष्ठा राहिले, त्यावेळी त्या काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षाच्या घरातील सुनेचं तुम्ही तिकीट कापताय. आणि ते पण माझा हक्क होता. मी ओबीसी होते आणि मी ओरिजिनल ओबीसी महिला होते, तरीसुद्धा त्यांनी माझ्या हक्काचं मला न्याय दिलेला नाही आहे आणि अन्यायच केला. ताई एक साधा प्रश्न फक्त. पवार साहेबांनी इतके वर्ष सत्ता उपभोगली, ते जिल्हा परिषद गेले, जिल्हा परिषदेत उपाध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी इतकं चांगलं काम केलं. मग आता पक्षाचं तिकीट एखाद्या पक्षातल्याच कार्यकर्त्याला गेलं, दुःख नेमकं काय? घरातच मिळालं पाहिजे हा अट्टहास का? नाही, असा अट्टहास नव्हताच आमचा. त्यांनी सांगायला पाहिजे नव्हतं. आमचं म्हणणं काय होतं की तुम्हाला जर द्यायचं नव्हतं ना, तर तुम्ही एकाला कोणाला तरी थांबवायचं होतं ना. शेवटी दोघे पक्षाचे कार्यकर्ते होते ना. तुम्ही एकदा त्यांना थांबवायला पाहिजे नव्हतं किंवा आम्हाला थांबवायला पाहिजे नव्हतं. हे आमदार साहेबांनी सुरुवातीलाच करायला पाहिजे नव्हतं. दोन्ही तुमचेच होते ना. म्हणजे आधीच आमदार साहेबांनी तुम्हाला थांबवलं असतं, तुमची तयारी होती थांबाय. अगदी 15 दिवस आधी जरी आम्हाला सांगितलं असतं ना की तुम्ही थांबा, तरी आम्ही थांबलो. त्यांनी आम्हाला अक्षरशः रात्री 11 वाजेपर्यंत झुलवत ठेवलं आणि रात्री 11 वाजता तुम्ही डिक्लेअर करताय. मग ह्याचा अर्थ काय समजायचा आम्ही? आता तुमची भूमिका काय? आता तुमची भूमिका काय? आमची आता भूमिका आहे की जर तुम्ही ह्या एका तुच्छ कारण आमच्या समोर आले सकाळी की फक्त आर्थिक बाजू कमकुवते, तर मग आम्हाला सर्वसामान्य मतदार राजाला माझी विनंती आहे, कळकळीची विनंती आहे की जर जो माणूस पक्षाशी एकनिष्ठ राहून, आमदार साहेबांशी एकनिष्ठ राहून समाजासाठी त्याने स्वतःला वाहून घेतलेले 40 वर्षापासून, आणि तुम्ही एवढ्या कारणासाठी त्यांची उमेदवारी, तर मी अपक्ष लढणार आहे आणि सर्व मतदार राजा मला निवडून देणार, एवढी मला मनापासून अशी शाश्वती वाटते. भविष्यात काही चर्चेचा प्रस्ताव आला तर थांबा, माघार घ्या, चर्चा करू? आम्ही अजिबात माघार घेणार नाही, थांबणार आहे. आता कुठल्याही परिस्थितीत माघार नाही, आता लढायचं. जरी आम्हाला सांगितलं की तुम्ही आमच्या पक्षात येऊन लढा, तरी नाही लढणार. आम्ही आता आमचं स्वतःचं अस्तित्व तयार करणार. धन्यवाद.